आम्ही निघालो परभणी सोडून नाशिकच्या दिशेने. पहाटे 6 वाजेला आम्ही पोहोचलो होतो परभणी स्टेशनवर. ट्रेनची वाट बघत होतो. 6ची ट्रेन 6:30ला आली. अर्धा तास लेट झाली होती. नंतर शेलूमध्ये चना मसाला घेतला आणि तो खाण्याचा आनंद घेतला. नाशिकला तर निघाले होते, पण मन मात्र परभणीतच रेंगाळत होतं. आणि परभणी फक्त जिल्हा नाही आहे, तर हे माणुसकीचं जंक्शनच झालेलं आहे. आणि इथली माणसं अनोळखी माणसालाही खूप प्रेमाने विचारपूस करतात. हे मी खूप चांगलं नोटीस केलं होतं. आणि वातावरण आणि पाण्यात बदल झाल्यामुळे डुगू तशी आजारीच पडली होती. मग फायनली आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो आणि त्या आमच्या घरामध्ये नवीन वस्तूचं आगमन झालं होतं. डुगूच्या बाबांनी घरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट घेतलेली. मी हे बघून खूप खुश झाले होते, नाहीतर मला खालून पाणी आणावं लागायचं आणि लिफ्ट बंद असल्यामुळे खालून वरती यायला खूप दम लागायचा. पण आता त्याचं टेन्शन नाही आहे. तसं आरोग्यासाठी पाणी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. आणि हे इन्स्टॉलेशन पण पूर्ण झालेलं आणि पाण्याचा TDS-सुद्धा टेक्निशियनने चेक करून दिलेला. आणि डुगूच्या बाबांच्या निर्णयामुळे आमची एकदाची कटकट मिटली बाबा पाण्याची. त्यानंतर डुगूला घेऊन गेली मी क्लिनिकमध्ये तिला वाफ देण्यासाठी. तर असा होता आजचा माझा व्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.